माऊली सोट 18 वर्षांचा उमदा तरुण गावातल्याच वयाने 2 वर्ष मोठी असलेल्या तरुणीच्या प्रेमात पडला। प्रेम प्रकरण एवढं वाढलं की मला तुझ्याच घरी राहायचंय म्हणून मुलीने हट्ट धरला। माऊलीच्या बापाने समज घालून पुरीला आपल्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं। मात्र त्यानंतरही जे घडलं त्याने एका बापाने आपलं 18 वर्षांचं लेकरू गमावलं। लातूर जिल्ह्यातल्या टाकळी गावातली ही स्टोरी आहे। माऊलीला असं मारलं की त्याच्या शरीरातील हाडांचा अक्षरशः चुरा झाला। प्रतिष्ठेला धक्का लागल्यामुळे गावातील तरुणांनीच माऊलीची ही अवस्था केली। तो 2 महिने कोमात गेला। मात्र त्यानंतरही आरोपींना जो धडा शिकवणं गरजेचं होतं तो पोलिसांच्या कुचराईमुळे शिकवता आला नाही। लातूर जिल्ह्यातली ही स्टोरी नेमकी कशी आहे, हे प्रकरण काय होतं, प्रेम प्रकरण या धनगर तरुणाच्या जीवापर्यंत कसं बेतलं आणि जातीच्या प्रतिष्ठेमुळे गावातीलच एका उमद्या तरुणाचा बळी कसा घेण्यात आला, त्याची सविस्तर स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय story.com। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा। विषय प्रेम प्रकरणाचा असल्यामुळे या विषयावर जास्त बोलायला गावातले लोक तयार नाहीयेत। मात्र माहिती अशी मिळते की माऊली आणि गावातलीच 20 वर्ष वयाच्या मुलीचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं। दोघेही वेगवेगळ्या जातीचे, त्यामुळे या प्रेमाला मुलीच्या कुटुंबाचा विरोध होता। घरच्यांचा विरोध असला तरी प्रेम प्रकरण एवढं पुढे गेलं होतं की मुलगा आणि मुलगी एकमेकांशिवाय राहायला तयार नव्हते। माऊली सोबत राहण्याचा हट्ट मुलीने धरला आणि ती माऊलीच्या घरी आली। पण माऊलीच्या वडिलांनी समज घातली आणि तिला पुन्हा आई वडिलांच्या स्वाधीन केलं। माऊलीच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीला परत नेऊन घातलं तरीही माऊलीला तिच्या बापाने बोलून घेतलं। तिथे बोलवल्यानंतर बेदम मारहाण केली। मारहाण एवढी होती की माऊली कोमात गेला। माऊलीला गावातीलच कमलाकर डुरे, गोपाळ डुरे, गोविंद डुरे, कुमार उपाडे, बालाजी खेडकर, रंगनाथ डुरे यांनी जमारा मारहाण केली। ही मारहाण एवढी भयानक होती की माऊलीच्या शरीरात एकही हाड शिल्लक राहिलं नव्हतं। शरीरातील हाडांचा अक्षरशः चुरा झाला। व्यवस्थित त्यांना सांगून त्यांच्या घरी मुलगी सोडून व्यवहार मिटवलेला होता, पण यांच्या वृत्त्याच नीट राहिल्या नाहीत। आम्ही एक कोणतर हाव अशा भावनेनं वागण्याची पद्धत गावातलेच हो ना आम्ही सगळे। घरात खोलीत बंद करून ठेवलेली मुलगी आतून जोरजोरात ओरडत होती, त्याला मारू नका, हवं तर माझा जीव घ्या। माऊलीला मारलं, माऊलीला काही झालं तर मी तुमच्या विरोधात कोर्टात साक्ष देईल, अशा किंचाळ्या मुलगी देत होती। पण सराईत गुन्हेगार असलेला गोविंद डुरे आणि त्याच्या साथीदारांनी माऊलीला गेटला बांधून रॉडने, लोखंडी गजांनी एवढं मारलं की तो जमिनीवर कोसळला आणि वरून 1 तास मार पडत होता। दुचाकीचे जे शॉकअब्सर्स असतात त्या लोखंडी शॉकअब्सर्सने सुद्धा या 18 वर्षांच्या कोवळ्या मुलाला मारण्यात आलं। 27 ऑक्टोबर 2024 रोजीची ही घटना आहे, म्हणजे साधारण 2 महिने उलटून गेलेत। मारहाण झाल्यानंतर 2 ते 3 तासांनी पोलीस घटनास्थळी आले। या घटनेनंतरही माऊली 2 दिवस शुद्धीवर होता, मात्र त्याचा जबाब काय पोलिसांनी नोंदवला नाही। माऊली हा या घटनेतील एकमेव साक्षीदार होता आणि त्याचा जबाब राहिल्यामुळे प्रकरण कमकुवत होऊन गेलं। 2 दिवस शुद्धीवर राहिलेला माऊली बेशुद्ध होऊन कोमात गेला आणि त्याचा फायदा आरोपींना झाला। 2 महिने उपचार घेतलेल्या माऊलींनी अखेर 6 जानेवारीला पहाटे अखेरचा श्वास घेतला। माऊलीवर उपचार करण्यासाठी सोटे कुटुंबावर 2 एकर जमीन विकण्याची वेळ आली। जमीन विकून 25 लाख रुपये खर्च करून माऊलीच्या वडिलांनी लेकावर खर्च केला। आपल्या मुलाला बेदम मारलंय आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडलाय हे जेव्हा माऊलीच्या आईवडिलांना कळलं तेव्हा ते डुरे कुटुंबाच्या घराकडे धावत गेले। मात्र माऊलीला दवाखान्यात नेलं तर तुमचाही जीव घेऊ अशी धमकी माऊलीच्या वडिलांना दिली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेला माऊली 3 तास म्हणजे पोलीस येईपर्यंत तसाच पडून होता। टाकळी हे गाव मराठा बहुल आहे आणि गावात धनगर समाजाची फक्त 20% घरं आहेत। जातीच्या प्रतिष्ठेतून घडलेल्या या प्रकारानंतर कारवाईसाठी लक्ष्मण हाके जेव्हा लातूरात पोहोचले तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींचा फोटो दाखवला आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीला अटक केलेली आहे। मात्र उर्वरित आरोपींना का सोडलंय असा सवाल त्यांनी केला। यावेळी त्यांच्या सोबत माऊलीचे आईवडील सुद्धा बसलेले तुम्ही बाजूला पाहू शकता। खरं तर प्रेम हे जात पाहून केलं जात नाही। ITIचा शिक्षण घेत असलेला माऊली शाळेच्या वयातच म्हणजे 2 वर्षापूर्वी गावातल्याच मुलीच्या प्रेमात पडला। अफेअर सुरू झालं तेव्हा माऊलीचं वय 16 वर्ष होतं तर मुलीचं वय होतं 18 वर्षे। 10वी शिकणारा माऊली 12वी शिकणाऱ्या तरुणीच्या प्रेमात पडला, अक्षरशः वेडा झाला आणि दोघे जीवापाड प्रेम करायला लागले। दोघांच्या भेटेगाठी या गावापासून लपून राहिल्या नाही आणि हे प्रकरण गावात चर्चेचा विषय बनलं।
गावातला विषय असल्याने सोटे कुटुंबाने सामंजस्याने हे प्रकरण हाताळण्याची भूमिका घेतली. मात्र मुलीच्या घरच्यांना हा विषय जिव्हारी लागला होता. आपल्या मुलीच्या नादाला हा तरुण लागूच कसा काय शकतो या भावनेतून पेटून उठलेल्या तिच्या नातेवाईकांनी माऊलीला जेव्हा घरी बोलवलं त्याआधीही एक किस्सा घडला होता. मुलगी लग्नाचा हट्ट धरून माऊलीच्या घरी राहायला म्हणूनच आली. मात्र गावात दोन्ही कुटुंबाची बदनामी नको म्हणून माऊलीच्या वडिलांनी तिची समजून घालून तिला आपल्या आईवडिलांच्या घरी नेऊन सोडलं. मात्र तोपर्यंत मुलीच्या वडिलांनी माऊलीचा काटा काढायचा हे ठरवलं होतं. सगळं प्रकरण मिटल्यानंतर माऊलीला भेटायला घरी म्हणून बोलवलं आणि पुढचा सगळा किस्सा घडला. आपल्या मुलाला मारलं ते दुःख एकीकडे, मात्र अत्यंत गरीब या धनगर कुटुंबाने शेती विकून मुलावर 25 लाख रुपये खर्च केला. शेवटी डॉक्टरांचे हात टेकले आणि मुलाला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. कोमात असलेला माऊली घरी आणल्यानंतर 2 दिवसातच त्याने या जगाचा निरोप घेतला. गुन्हेगारी घटनांनी मराठवाड्यात सध्या ढवळून निघतोय. बीडमधील संतोष देशमुख प्रकरण ताजं आहे. परभणीतही पोलीस कोठडीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे लातूरमधील हे प्रकरणही आता समोर आलंय. लातूरचं प्रकरण हे 2 महिन्यांपूर्वीच असलं तरी अत्यंत साधारण असलेल्या या सोटे कुटुंबाला सोशल मीडियातून हे प्रकरण सगळीकडे माहीत झाल्यानंतर अनेकांची साथ मिळाली. तोपर्यंत पीडित कुटुंब न्यायासाठी मागणी करत होतं, तर मुलाचा बाप आपल्या लेकराला वाचवण्यासाठी पै जमा करत होता. सोशल मीडियात प्रकरण गाजल्यानंतर आता कारवाईसाठी पोलिसांवर दबाव वाढलाय. मात्र सुरुवातीलाच माऊलीचा जबाब न घेतल्यामुळे हे प्रकरण आता कमकुवत झालंय. त्यात आता आरोपी जामीन घेऊन बाहेरही सुटलेत. या माऊलीचा जीव घेतलेले आरोपी फक्त 7 दिवसात बाहेर आले. न्याय मिळाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कारण जी वृत्ती आहे तुमची वागण्याची, त्या वृत्तीला कुठेतरी आळा बसला पाहिजे, ही आमची सगळ्यात मोठी मागणी. माऊलीचा जीव काय आता परत येणार नाही, मात्र त्याच्या आरोपींना कठोर शिक्षा हाच त्याला खरा न्याय असेल. जातीच्या प्रतिष्ठेतून घडलेल्या या विषयावर तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.